महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते, ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे, तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे. आणि अगदीच काय नाही तो, अहो सरकारतर्फे 2-2 कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत. काय चाललंय? उघडे नागडे फिरतायत मंत्री. नाही नाही, पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत, याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीये. मी बेडरूम मध्ये सूट घालून झोपा असं सांगितलेलंच नाहीये. माझं म्हणणं असं आहे, बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा पोखरली गेली आहे. डिजिटलायझेशन फ्रॉड हा जो आहे हा मंत्र्याच्या घरापर्यंत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणूस काय सुरक्षित राहील? म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिक कडे पाठवा, त्याच्यावरती SIT नेमा. पहिले मंत्र्याला सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या, असं माझं 218च्या माध्यमातून आपल्याकडे म्हणणं आहे. याच्यावरती माझी इच्छा आहे की आपण सविस्तर चर्चा घ्यावी. 2.5 तासाची चर्चा ठेवा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी. त्याचं कारण असं आहे, मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित राहणार? आणि म्हणून मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आपण कुठल्या नियमाखाली हा विषय घेणार आहे याचं रुलिंग आपण द्यावं.